नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। इयत्ता 5वी नवोदयचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे। त्यामध्ये आपण गणिताचा स्वाध्याय पाहत आहोत। या अगोदर आपण बुद्धिमत्तेचा पूर्णपणे स्वाध्याय सोडवून घेतलेला आहे। तसेच गणिताचा 8.1 पर्यंत स्वाध्याय आपला पूर्ण झालेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये जाऊन पाहू शकता। आपल्या यूट्यूब चॅनलवरती ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तर आज आपण गणिताचा स्वाध्याय क्रमांक 8.2 पूर्णपणे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तुम्ही व्हिडिओ जर पूर्णपणे बघितला तर तुम्हाला व्हिडिओच्या मधून तुम्हाला काहीतरी नवीन असं काहीतरी शिकायला मिळणार आहे। तसेच काही क्लुप्त्या ट्रिक्स याद्वारे तुम्हाला शेवटपर्यंत काही ना काही माहिती दिली जाणार आहे नवोदयविषयी। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करायचा नाही। तर चला करूया सुरुवात स्वाध्याय क्रमांक 8.2 ला। बघा मित्रांनो, 8.2 मधील पहिला प्रश्न काय आहे तो 1.2/7 गुणिले 1.3/7 हा गुणाकार पुढीलपैकी कोणत्या पदावली इतका आहे। व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, गणित व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। बघा 1.2/7 गुणिले 1.3/7 हा गुणाकार पुढीलपैकी कोणत्या पदावली इतका आहे। आता ज्या ह्या पर्यायामध्ये पदावली दिली आहेत ना, यांचा जो गुणाकार आहे तो आपल्याला दिलेल्या प्रश्नातल्या गणिताप्रमाणे आहे का ते आपल्याला शोधायचं आहे। आता प्रत्येक पर्यायानुसार आपण जात बसलं तर वेळ लागेल, परंतु याची जर गणिताची जर आपण फोड केली तर आपल्याला लवकरात लवकर उत्तर सापडेल। पर्यायानुसार गेले तरी सुद्धा उत्तर मिळतं, परंतु जर आपण गणित सोडवलं तर लवकरात लवकर समजेल। त्यामुळे आपल्याला गणित प्रथम सोडवून घ्यायचं आहे। बघूया, आता लिहून घेऊया गणित आणि सोडवायला सुरुवात करूया। काय आहे पहिला प्रश्न बघा, 1.2/7 गुणिले 1.3/7 या गणिताची आपल्याला काय करायचे आहे मित्रांनो, फोड करायची आहे। तर कशा प्रकारे काढता येईल, ज्यावेळेस हे पूर्णांकाचे गणित असतं त्याला अपूर्णांकामध्ये करताना आपण कशा पद्धतीने करतो ते बघूया। आता प्रत्येक वेळेस तुम्हाला पदावलीचं गणित सोडवताना मी पूर्णांकाचं आणि अपूर्णांक सांगितले की ज्यावेळेस गणित सोडवतो त्यावेळेस जो छेदाधिक भाग असतो त्यांनी या 1ला गुणायचं आहे, म्हणजे ह्या भागाला गुणायचं असतं आणि त्यामध्ये हे 2 मिक्स करायचं असतं, बरोबर की नाही। तर बघा हा छेद आहे तसा आपल्याला आहे तसा लिहायचा असतो। 1.2/7 गुणिले 1.3/7 तर कशा प्रकारे लिहायचं बघा, 7×1=7। आता 7×7 आणि त्यामध्ये 2 आपण मिसळायचं आहे। तर आता मी काय करते तुम्हाला मिसळून दाखवते। 7×7 + 2। आता मी डायरेक्टली 9 लिहित नाही, परंतु 7 + 2 लिहिते। 7 + 2 छेद 7 अधिक 7×7 7 अधिक 3 छेद 7। यानंतर सुद्धा खालची पायरी आहे मित्रांनो, ती सुद्धा आपण सोडवू शकतो। 7 + 2 किती झाले 9, 9/7 अधिक 7 + 3 किती झाले 10/7 झाले। म्हणजे हे आपलं काय झालं, या पदावलीचं उत्तर झालं, पूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर झालेलं आहे। तर बघा हे पर्यायामध्ये उत्तर आहे का आपल्याला बघायचं आहे, परंतु हे जर नसेल तर ही सुद्धा पायरी आपली काय असणार आहे, बरोबर असणार आहे। बघा आता कुठे दिसते 9/7 तर कुठे दिसत नाही, तर 7 + 2 बघा गुणिले 7 गुणिले 7 अधिक 3 भागिले 7 गुणिले 7, म्हणजे हे जे उत्तर जे आहे आपलं ते बरोबर आलेलं आहे मित्रांनो। आपलं पर्याय क्रमांक किती असणार आहे, 2 नंबरचा असणार आहे। काढलेलं उत्तर काय असणार आहे आपलं, बरोबर असणार आहे। त्यानंतर दुसरं गणित घ्यायचं आहे लगेच। बघा कंस मोठा आहे, 3/5 अधिक 1/5 वजा 2/5 कंस पूर्ण करायचा आहे। त्यानंतर 36/45 वजा 2/5 याला काय सांगितलं आहे रे, सरळ रूप द्यायला सांगितलेलं आहे। याला काय सांगितलेलं आहे, सरळ रूप द्यायला सांगितलेलं आहे। आता या संख्येला जर आपल्याला सरळ रूप द्यायचं म्हटलं तर काय करावं लागेल, या गणिताला सरळ रूप द्यायला सांगितलं आहे। आपल्याला सरळ रूप द्यायचं म्हटलं तर काय करावं लागेल, आता प्रथम काय बघूया, यामध्ये बघा
सर्व संख्यांचा काय आहे, छेद समान आहे. या सर्व संख्यांचा काय आहे, छेद समान आहे. तर छेद समान असले तर काय करावं लागेल, वरच्या अंशाचे आपल्याला काय करावं लागेल, जे दिलेले आहे बेरीज वजाबाकी ती करावी लागेल. तर अगोदर बेरीज करून घेऊया. 3 + 1 किती झाले, 4 झाले, वजा हे 2, 4 वजा 2 किती झाले, भागिले 5 झाले. त्यानंतर बघा गुणुलेचे चिन्ह आहे तसं लिहायचं आहे. पहिला कंस आपण सोडून घेतला, तर दुसरा कंस सोडून घेऊया. 36/45, 36/45, 36/45 आपण घेतलेलं आहे सोडून. परंतु हे काय आहे बघा मित्रांनो, या बाजूला काय आहे, छेद समान नाही. छेद समान आहे का, छेद समान आहे का, नाही. छेद समान नसल्यामुळे आपल्याला काय करावे लागेल रे, तर या संख्येचा सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, छेद समान करून घ्यावा लागेल. त्यासाठी आपल्याला संख्येला कोणत्याही एका अंकाने, छेदाला आणि अंशाला कोणत्याही एका अंकाने गुणावे लागेल. तर चला आपण लिहून घेऊया आता. 4 वजा 2 छेद समान करून घ्यायचं आपल्याला, गुणुले 36 वजा 2 म्हणजे किती झाले रे, सॉरी 36/45. आता 45 छेद करायचा आहे म्हणजे आपल्याला खाली 5ला कोणत्या संख्येने गुणा म्हणजे 45 येते, तर 9ने गुणल्यानंतर 45 येते. 5ने गुणल्यानंतर मग आता खाली 5 गुणले 9 करायचं आहे आणि वरती सुद्धा 2ला आपण 9नेच गुणणार आहे. बघा आता 45 झालं. आता 4 वजा 2 छेद 5 गुणुले 36 वजा हे तर 45 झाले, हे पण 45 झाले, म्हणजे छेद समान झाला. वजा 9 दोन्ही किती झाले, 18 झाले. 9 दोन्ही किती झाले, 18/45 झाले. बघा आता 4तनं 2 केले किती राहिले, 2/5 गुणुले 36मधनं 18 गेले, 18/45 झाले राहिले. आता काय करायचं आपल्याला, गुणाकारचं चिन्ह असल्यामुळे आपण गुणाकार करू शकतो. गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे आपण काय करू शकतो, गुणाकार करू शकतो. तर बघा आता 45ला 18ला किंवा 5ला कशाने भाग जातो रे, तर इथे 9ने 18ला आणि 45ला भाग जाऊ शकतो. म्हणजे 9 1 दोन्ही 18 आणि 9 5 45. त्यानंतर बघा आता 2 गुणुले 2 छेद 5 गुणुले 5. आता इथे गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे आपण फक्त गुणाकारच करणार आहे. बेदोन्ही किती झाले, छेदांचा अंशाचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार. बेदोन्ही 4 आणि 5 गुणले 5 म्हणजे किती झाले, 25 झाले. म्हणजे आपलं उत्तर किती आले, 4/25 उत्तर आले. पर्यायामध्ये आहे का आपण ते चेक करायचं आहे. 4/25, 4/25 बी नंबरच्या पर्यायामध्ये आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. त्यामुळे बी नंबरचा पर्याय काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा, एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये किंवा छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक कोणता. तर याचं मित्रांनो उत्तर कसं आहे, एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या जर मिळवली, नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये जर मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक काय असतो, तर मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा व लहान असू शकेल. हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. बघा व्यवस्थित लक्ष द्या. एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये किंवा छेदामध्ये मिळवली असता तर तयार होणारा नवीन अपूर्णांक काय असतो, मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा वा लहान असू शकतो. त्यामुळे आपलं डी नंबरचं उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतरचा 4 नंबरचा प्रश्न बघूया. 4.1/2 अधिक 2.1/2 लिहून घेऊया अगोदर गणित. हे कंसात मोठ्या कंसात दिलेलं आहे. 4.1/2 अधिक 2.1/2 कंसात 4.1/2 वजा 2.1/2. बघा आपल्याला गणित व्यवस्थित सोडवून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. मोठे कंस दिलेत, पूर्णांकामध्ये दिलेत. आता पूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया. मग असे सांगितल्याप्रमाणे 4 2 8, 8 अधिक 1 9, 9/2 अधिक बेदोन्ही 4, 4 आणि 1 5, 5/2. त्यानंतर बघा गुणाकारात चिन्ह आहे तसं लिहायचं आहे. परत आपण बेरीज करणार आहे. बेदोन्ही 4, 4 2 8 अधिक 9, 9/2
कंसात वजा बेदोनी 4 आणि 1 5 5/2 अशा प्रकारे लिहून घेतलं. आता काय करायचं आहे आपल्याला, छेद तर समान दिसतो आहे म्हणून काय करावं लागेल, अंशाची बेरीज करावी लागेल. 9 आणि 5 किती झाले, 14. 14 छेद समान असल्यामुळे काय झालं, 2 लिहिला. गुणुले 9तनं 5 गेलं म्हणजे छेद समान आहे म्हणजे वजाबाकी करावं लागेल. 9तनं 5 गेल्यानंतर 4 राहिले, 4/2. आता बघा या बेने 14ला 2ने भाग गुणाकार चिन्ह असल्यामुळे आपण भाग घालवू शकतो. 2ने 14ला भाग जातो. बे के बे, बे 7 14 म्हणजे 7 छेद काय झालं, 1 आलं. गुणुले बे के बे, बे 2 4 म्हणजे 7 2/2 गुणले 1 आलं. आता 1 तर छेद समान आहे परंतु 7 गुणले 2 जर केलं 7 2 14 आलं. 1 नाही घेतलं तरी चालतं म्हणजे 14 आले. आपल्या पर्यायामध्ये 14 हे उत्तर आहे का आपल्याला बघायचं आहे. बघा 4 नंबरचा पर्याय आहे, 4 नंबरचा प्रश्न आहे. सी नंबरच्या पर्यायामध्ये 14 हे उत्तर आहे म्हणजे आपण काढलेलं उत्तर काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 5वा. बघा 4/3 अधिक 4/3 लिहून घेऊया. 4/3 अधिक 4/3 कंस पूर्ण गुणुले 1/3. खूप सोपं गणित आहे, 1/3. आता बघा 4/3 4/3 छेद तर समान दिलेले आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, अंशाची बेरीज करून घ्यावी लागेल. बघा 4 आणि 4 8, 8/3 गुणुले 1 आणि 1 2, 2/3. खूप सोपं उत्तर आहे, प्रश्न आहे. आता बघा छेद समान आहे म्हणजे छेद आहे तसं आपण लिहू शकतो का. बघा आता गुणाकार चिन्ह असल्यामुळे आपल्याला अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार करायचा असतो. 8 2 16, 16/9 पर्यायामध्ये आहे का बघून घ्यायचं लगेच. 16/9 सी नंबरच्या पर्यायामध्ये हे गणित आपल्याला काढलेलं गणित काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यामुळे उत्तर सुद्धा आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्यायचा आहे लगेच. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतंय, 6वं गणित आहे. 6व्या गणितामधलं काय, कंस मोठा कंस दिलेला आहे त्यामध्ये काय केलेलं आहे, 1/2. बघा कंस मोठा आहे त्यामध्ये काय केलेलं आहे, 1/2. 1/2 गुणले 3/2 अधिक 1 आणि हा सुद्धा कंस काय केलेला आहे, मोठा केलेला आहे. त्याला सोडवायचं कसं, स्टेप बाय स्टेप जायचं आहे. स्टेप बाय स्टेप गेलं की सर्व समजतं. बघा आता काय तरी छेद समान आहे म्हणजे अंशाची काय करावं लागेल, अंशाचा गुणाकार करावा लागेल. इथं गुणाकार चिन्ह असल्यामुळे म्हणजे 3 छेद काय येणार आहे, 2चा गुणाकार म्हणजे 4 येणार आहे. गुणाकार केला 1 आहे तसं लिहिलं. त्यानंतर बघा 3/4 अधिक 1. परंतु या 1ला आपल्याला जर भाग घालवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 1च्या खाली काहीच नाही म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 1च्या खाली छेद समान म्हणजे 4 छेद येण्यासाठी आपल्याला 1ला कोणत्याही एका संख्येने गुणावं लागेल. 3/4 अधिक 1 गुणुले 4 केलं. त्यानंतर छेद समान करून घेण्यासाठी 4नेच आपण त्याला गुणलेलं आहे, 1/4. त्यानंतर बघा 3/4 अधिक 4 × 4 4 × 4. त्यानंतर बघा इथे सुद्धा काय झालं, आपला छेद समान झाला आणि बेरीचं चिन्ह आहे म्हणजे 7 छेद काय येणार, 4 येणार. 7/4 आलं तर याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे आपल्याला. 4 × 4 4 × 4 1.3/4 हे आपलं काय उत्तर आलं, 1.3/4 उत्तर हे आपलं उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे का पर्यायामध्ये बघायचं आहे. 1.3/4 4 नंबरच्या पर्यायामध्ये उत्तर आहे म्हणजे आपण काढलेलं काय उत्तर काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे. 2 संख्यांची बेरीज 15/6 आहेत. जर एक संख्या 7/6 असली तर दुसरी संख्या कोणती. आता बघा 2 संख्यांची बेरीज सांगितली. 2 संख्यांची बेरीज किती आहे, 15/6 आहे. एक संख्या कोणती आहे, एक संख्या कोणती आहे, 7/6 आहे. तर दुसरी संख्या आपल्याला काय काढायची आहे, काढायला सांगितली म्हणजे दुसरी संख्या आपण काय करणार, x मानणार.
एक्स मानू. आता बघा पहिली संख्या कोणती 7/6 ही पहिली संख्या आली. आपण समीकरण तयार करून घ्यायचं आहे. अधिक दुसरी संख्या एक्स मानली, ह्याची बेरीज केल्यानंतर किती येते 15/6 येते. आता 15 हे समीकरण तयार झालं. आपलं समीकरण तयार झालेलं आहे. आता एक्सची किंमत काढायसाठी आपल्याला एक्स बरोबर हे 7/6 इकडं असल्यानंतर बेरीज म्हणजे अधिक आहे त्यामुळे इकडं असल्यानंतर काय येणार वजा येणार, म्हणजे 15/6 वजा 7/6. परत एक्स बरोबर 15तून 6 गेले 8 आणि छेद समान असल्यामुळे काय आलं 6. त्यानंतर बघा एक्स बरोबर आता या 8/6 ला भाग जातो का 8/6 2 ने भाग जातो 2×6 2×6 बेचोक 8. म्हणजे एक्स बरोबर किती आले एक्स बरोबर 4/3 आले. 4/3 पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे. 4/3 पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे. ए नंबरच्या पर्यायामध्ये 4/3 आहे म्हणजे आपण काढलेलं उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे स्वाध्याय क्रमांक 8.2 पूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिलेलं आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत स्वाध्याय क्रमांक 8.3 तो सुद्धा पूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.